आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यामी अशी व्हावी उतराई ठेविता पायी पिऊ थोडा सहज बोलणी हितोपदेश सहज बोलणी हितोपदेश करुणी सायास शिकविते काय
काय द्यावी अशी व्हावी उतराई ठेविता पायी देव थोडा तुका म्हणे वच्च धेनू एक चित्ती तुका म्हणे वच्च धेनू वेचे चित्ती तैसे मध्ये ती सांभाळीत काय द्यावी त्याशी व्हावी उतराई ठेविता पायी देव थोडा महायोग पिटे तटे विमृत्या मूलम पुंडरीकाय दातो मुनिद्रही समागत छंदमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा काय माझी वाणी मानवी संतांशी रंजवची तांसी आपुलिया ते यांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुश्रीचर श्री गुरुंचे ते नमस्कारलेला काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविती काय द्यावी त्याशी व्हावी उतराई ठेविता पायी देव थोडा कीर्तन रूपी सेवे करता श्री संत तुकाराम महाराज त्यांच्या गाथ्यामधील संत पर्णावादोगोड प्रकरण आहे. सर्वांच्या पाठातला पर्जतला अभंग सेवेकरता निवडलाय. प्रतिवर्षाप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यामध्ये तुम्ही आम्ही भाविक भक्त मंडळी पायी चालत निघालेलो आहोत. कालच्या 8 तारखेला माऊलींचा प्रस्थान झालं. काल 9 जुलैला माऊलींची पालखी माऊली निघाली आळंदीतून. काल पुण्यामध्ये विश्रांती विसावा घेतला. आजही दिवसभर विसावा. उद्या पुन्हा सासवडकरी मार्गस्थ. असं पायी चालत माऊलींच्या सहवासामध्ये पंढरी क्षेत्रामध्ये त्या माहेरामध्ये त्या पांडुरंगा त्या मायबापाला भेटण्याकरता तुम्हा आम्हा सर्व संत मायबापांना तुम्हा आम्हाला जायचं आहे. मध्ये 2-3 दिवस पावसाचा मोठा कहर संपूर्ण आळंदी नगरी पाण्यामध्ये वेढलेली. सगळे रस्ते बंद झाले. पण तरी आमचा वारकरी डगमगला नाहीये. आहे त्या परिस्थिती आहे तिथे राहून हो प्रस्थान सोहळा पूर्ण झाला. हो माऊलींची अद्भुत शक्ती आहे. ज्या दिवशी प्रस्थान झालं त्या दिवशी संपूर्ण पाऊस थांबला महाराष्ट्रातला. 4 दिवस बंद असणारी आळंदी नगरी सगळे 4ही पूल पाण्याखाली गेलेली. 9 तारखेला माऊली आळंदीतून निघणार म्हणजे बाबा त्या इंद्रायणी सुद्धा माऊलीला जाण्याकरता पंढरपूरला जाण्याकरता वाट मोकळी करून दिली. हा एक वारकरी संप्रदायाला सर्वात मोठा चमत्कार आहे. आम्हाला प्रश्न पडला होता ट्रस्टी लोकांना आम्हा फडकरी लोकांना आम्हा दिंडेवाला तर माऊलीची पालखी पाणी जर नाही उतरलं रात्रीतून आणायची कशी. तो मार्गही आमचा ठरलेला होता चरुणी माऊली. हो काय त्या माऊलींच्या मनात पांडुरंगाच्या मनात हो इंद्रायणीला हो रस्ता मोकळा करून दिला. इंद्रायणीच म्हणली माऊली तुम्ही त्या रस्त्याने जाऊ नका. जो तुमचा नियम आहे तो नियमित रस्ता सोडू नका. हो इंद्रायणीनं वाट मोकळी करून दिली आणि त्याच पुलावून माऊलींची पालखी मोजक्या दिंड्याच्या मानाचे पुढे 27 आणि पाठीमागच्या 20 दिंड्या. हो आपण भाग्यवंत आहे. 2 नंबर दिंडीमध्ये आपला सहवास
मानाची पालखी मानाची दिंडी हो. तसल्या कोरोनाच्या पिरियड मध्ये सुद्धा आपला मान जो सोहळा आहे, जे सेवा आहे, ती सेवा आपल्याला प्राप्त झालेली आहे. नाशिक मानाची पालखी मानाची दिंडी आपली असल्यामुळे पुढच्या 27 दिंड्यांना पाठीमागे 20 दिंड्यांना प्रवेश दिला त्या पुलावून. हो, मर्यादा घातली. दिंडीतल्या लोकांना 50 लोकांच्या पुढे आणायचं नाहीये. मोजक्या लोकांमध्ये पुन्हा माऊलींचा तो रथ हो त्या पुलावून, त्या पाण्याच्या आळंदीतल्या पुलावून हो निघाला पुन्हा पंढरपूरकडे. लक्षात ठेवतो. पुन्हा पुढे माऊलींची पालखी पुण्यामध्ये प्रवेश केल्याबरोबर पुण्याच्या विशी मध्ये पालखी आल्याबरोबर पुन्हा बैल पुढे चालला गेली. बैल एवढा मोठा रथ, एवढी मोठी ताकद त्या बैलांची. आळंदीपासून पुन्हा पुण्यापर्यंत बैल ते रथ आला माऊलींचा. पण पुण्याच्या विशीत पुन्हा ते पुढे पाऊल टाकणं गेलं. पुन्हा माऊलीचा चमत्कार, पुन्हा माऊलींनी आपली शक्ती दाखवली. 15 ते 20 मिनिटाचा आगेर ते रथ होता, हल्ला नाहीये हो. पुन्हा माऊलींनी हो त्या बैलाला आज्ञा केली असेल, पुन्हा तो रथ आपोआप चालू झाला हो. ह्या ज्या काय बारकाई हे परमार्थातले अनुभव आहेत, अध्यात्मातले अनुभव आहेत. जे म्हणतात ना काही लोक देव नाही देव नाही, येऊन पाहतो ती साक्षात्कार आहे. हाच खरा परमार्थ आहे. अनुभव परमार्थ म्हणजे काय, ज्या विभूती आहेत त्याचा अनुभव येणं परमार्थामध्ये हो. ते अनुभव येत असतात त्या वारीमध्ये. नुसती वारी नुसती चालण्याकरता नाही, वारी नुसती फिरण्याकरता नाही, वारी नुसतं बिस्किटाच्या पुढे गोळा करण्याकरता नाही. वारी सेवा आहे. काही ना वाचे ना मनानं त्या भगवंती सेवा करायची, अभ्यास करायचा आहे हो. दिंडीमध्ये चालायचं आहे हो. पहिलं मंगळाचरण अभंग कोणते, काकडा कोणता आहे, कोणते अभंग केव्हा म्हणायचे, नाटाचे अभंग केव्हा म्हणायचे, दौडणी कधी म्हणायच्या, पत्रिकेचे अभंग केव्हा म्हणायची. आमच्या पूर्वजांनी माय बापाने आम्हाला ही शिस्त दाखवून दिलेली, नियम दाखवून दिले. नियमाप्रमाणे चालत राहायचंय हो. म्हणून प्रत्येकाला विनंती, दिंडी सुद्धा हरू नका. पाठांतर होतं दिंडीमध्ये, नुसती अक्षर जर आपल्या कानावर पडली हरिपाठाची म्हणा, काकडा पाठ होतो दिंडी सोहळ्यामध्ये हो. हे 18 दिवसाचा हा जो प्रवास आहे माऊलीच्या सहवासामध्ये हो, ही नुसती वारी नाही, अनुभव आहेत परमार्थातले जीवनातले. माझ्या मायबाप अभ्यास करायचा, एक संस्कार शिबिर केंद्र आहे हो. त्या सहवासामध्ये बाबा आपल्याला चालत जायचंय, पाठांतर करायचंय, अभ्यास करायचा आहे. लक्षात ठेवतो. गात जागा
महत्वाचं आहे. हो, प्रेम फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा तुम्ही. प्रेमी विन नाही समाधान. भक्ती असावी, श्रद्धा असावी, भावना भाव असावा परमार्थामध्ये, तर त्या परमार्थाला किंमत आहे. प्रेम नसेल तर केरळा परमार्थ शून्य आहे. हो, प्रेमाविन भक्ती नाकाविन मोती म्हणलेले, अर्थाविन पोती. प्रेम असेल, भक्ती असेल परमार्थ आहे, प्रेम असेल परमार्थ आहे. हो, नाकात घालणार नथनी घालणार नाक असेल तर महत्वाचं आहे. नाकच नाही नथनी घालणार. काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही ते नाही. हो, नाकावी नाही, नाक नाही ते नाही. नाक नसेल तर किंमत नाही. म्हणून आपल्याकडं म्हणाय बघा, हो, नाकट्या लोकांना किंमत नसते. नाकट्या लोकांना कोणी बी नकट व्हावं पण धक्कायची धाकटं होणे. एका बहिणीनं फोन केला नवऱ्याला, ते होतं मुंबईत काम. हॅलो, नवरा तिकडे म्हणलं काय दिवाळी तर रेखा म्हातार का साडी आणा 10,000ची, काय तर सोन्यात डाग घेऊन या. नवरा म्हणून तुला आहे ना, मला मंगळसूत्र आहे, मला गंटन आहे, मला लॉकेट आहे, मला पाटल्या आहेत, मला बांगड्या आहेत, मला पायाला पैल आहे, मला कानाला धोबी आहेत, मला चपला हार आहे, राणी हार आहे, लक्ष्मी हार आहे, हे सगळं आहे म्हणजे मला माहिती आहे. म्हणजे पण पहिलं नथनी घेऊन या. 10,000ची साडी. ते गरीब विचार घाबरून तिनं साडी आणली, नथनी आणली, दिवाळीच्या पाडव्याला पहाट उठली, आंघोळ केली, हो, आरशा पुढे उभारली, मेकअप केला, हो, 10,000ची साडी नेसली, पैठणी, नाकात घाला, ती डबी काढली नथनीची. नाकच नाही, नुसती 2 होल. सपाटच होतं बाबाजीराव, बॉम्बे हैदराबाद हायवे रोड. नुसती 2 बोळकट टोल नाका. मध्ये आगाव बोलायचं नाही म्हणजे. घेतली नथनी नाकात घालायला गेली, आता नाक बी नाही, हिकडे बी बसना, हिकडे बी बसना. हो, गेली जनरल स्टोअर मध्ये दुकानामध्ये, त्या दुकानदारामध्ये प्लॅस्टिकचं नाक आहे का? आहे की म्हणला. केवढ्याला आहे? 80 रुपयाला. ठीक आहे, 80 रुपयाला प्लॅस्टिकचं नाक द्या मापाचं. मापाचं प्लॅस्टिकचं नाक घेतलं, चिटकावलं, फिरकॉल घेतला, फिरकॉल नाक चिटकवलं. जेव्हा ती प्लॅस्टिक नाकात नथनी अडकवली, जेव्हा सुटली सगळ्या गावात, आमच्या ह्यांनी आणली, आमच्या ह्यांनी आणली, विनेकरी बुवा ह्यांनी आणली, सगळ्यात दाखव सुटली. 8-15 दिवस होऊन गेले, ते बरोबर ते प्लॅस्टिकचं नाक ते फिरकॉल चिटकून बसलं. 15 दिवस, महिना होऊन गेला, घरानं लाल तिखट संपलं. पुन्हा गेली लाल मिरची आणायला बाजारात. मिरच्या कशा किलो आहे? 280 रुपये. काय कमी जास्त? बरं ताई तुम्हाला किती किलो पाहिजे? 10 किलो. बरं 250 रुपये देतो. 2,500 द्या. 2,500 रुपये दिले. 10 किलो मिरच्या द्या दादा. दादा मिरच्या चांगल्या द्या, लाल मिरच्या द्या, वाळ्या मिरच्या द्या. बघ दादा, मिरच्या घोळून 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 द्या. दुकानदार म्हणला घोळून घ्या. दवा घोळून मिरच्या दिल्या, दवा खात उठला. नाक एकीकडे, नथनी एकीकडे, खेद एकीकडे. हो, नाक असेल तर किंमत आहे. बालाजी महाराज परमार्थामध्ये बी नाक पाहिजे. नकटा परम संतांना देवाला आवडत नाही. परमार्थ थोडाच करा, पण देवाला आवडेल असा परमार्थ करा. भक्ती थोडीच करा, पण संतांना माय बापांना आवडेल करा. तुकोबाचं प्रमाण आहे, देवा सेवा करून घे माझ्याकडून, पण चांगली सेवा करून घे.
माझी सेवा भाव शुद्ध घेई माझी सेवा भाव शुद्ध. देवा थोडी सेवा करून घे, पण चांगली सेवा करून घे. हो याची थोर भक्ती आवडती संकल्प मी माया संसाराची. हो अशा सहवासामध्ये मौलींच्या निघालो आहोत. असे संत महात्म्यांचे अशा वैष्णवांचे अनंत उपकार हो तुम्हाला सर्व जीवनावर आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. हो म्हणून तुकोबरा होतं की अरे बाबांनो काय सांग तुकोबरा या अभंगातून संतांच्या उपकाराचं यथार्थ असं वर्णन करते. हो केलेले उपकार जीवनातले आलेले अनुभव समाजाला सांगता येईल. तुकोबरा संतांविषयी असणाऱ्या कृतज्ञता व्यक्त करताय. समाजाचा विचार तर केला. समाज हा दोन प्रकारचा आहे. एक कृतज्ञ व्यक्त करणारा समाज आहे आणि एक कृतज्ञ समाज आहे. कृतज्ञ त्याला म्हणायचं केलेल्या उपकार जाणीव ठेवतो तो कृतज्ञ आहे. केलेले उपकार विसरत नाहीये तो कृतज्ञ आहे. जो उपकार जाणीव ठेवतो, स्मरण करतो, चिंतन करतो त्याच नाव कृतज्ञ आहे. आणि केलेले उपकार लगेच विसरतो त्याला कृतज्ञ म्हणलेलं आहे. कृतज्ञ आणि कृतज्ञ एकीकडे ज्ञ आहे, एकीकडे ज्ञ आहे. ज्ञ म्हणजे जाणणे, जाणणे. ज्ञ म्हणजे नाश करणे, विसरणे. हो जो केलेले उपकार जीवनामध्ये विसरतो तो कृतज्ञ आहे. सध्या समाजामध्ये कृतज्ञपेक्षा कृतज्ञ मंडळी जास्त आहे. केलेले उपकार लक्षात ठेवत नाहीत, लगेच विसरतात. हो याला उदाहरण दिले आमचे साधू संत माई बापू. ज्या वेळेस कुरुक्षेत्र रण मैदानावर मध्यभागी रचून उभा केला भगवान कृष्णाने. अर्जुन निघालेला लढण्याकरता रथामध्ये बसलेला आहे, मध्यभागी तो उभा आहे. अर्जुनासमोर दृश्य बघितलं. कृपाचार्य, द्रोणाचार्य, दुर्योधन आहे, सगळी बंधू, सगळी भावकी. अर्जुनाने ते सगळं चित्र पाहिलं आणि सगळे आपले बंधू, सगळे आपले भावकी, आपले कृपाचार्य, आपले गुरु द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, 100 पडकरे यांना मारून हे राज्य घेऊन आपल्याला काय करायचंय. यांना मारून राज्य घेण्यापेक्षा येथवर भिक्षा मागत बरी, भिक्षा मागून खाल्लेलं बरं, गिरी कंधारामध्ये पहाडामध्ये जाऊन राहिलेलं बरं. पण यांना मारणं योग्य नाहीये. हातातला धनुष्यबाण केव्हा गळून पडला अर्जुनाला कळलं नाही. मोहग्रस्त झाला अर्जुन. आणि त्या अर्जुनाचा मोह घालवण्याकरता भगवंतांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रे समवेतावी उत्सवा. तो सगळे श्लोक वाचवतो मी. तो 700 श्लोकामध्ये त्या भगवंताने अर्जुनाचा मोह घालवलेला आहे. मग अर्जुन युद्धाला तयार झालेला आहे. पण अर्जुनाची भाषा आहे देवा आणि यांना मारून राज्य घेण्यापेक्षा गिरी कंधरमध्ये पहाडामध्ये पुढे जाऊन राहिलेलं बरं, भिक्षा मागून खाल्लेलं बरं. देवा यांना मारून राज्य घेऊन काय करायचं. अरे देवा अरे मी काय तो भस्मासूर आहे का. भस्मासूर घेऊन गेला राक्षस. भगवान शंकरचा 1 नंबर सेवक होता भगवान भस्मासूर. भगवान शंकराला रोज ताजिस्ता भस्म लागायचं. भगवान शंकराने ते काम दिलं तर त्या भस्मासुराला, भस्मासुरा तुझ्या एकच काम, मला पूजे करता रोज चित्ता भस्म आणून देता. तो भस्मासूर रोज त्याला चित्ता भस्म आणून द्यायचा. एक दिवशी भस्म मिळालं नाही, रिकाम्या हातून गेलाय. भगवंत म्हणजे अरे भस्मासुरा भस्म कुठे आहे. देवा आज मला मिळालंच नाही, आज मला भस्म मिळालं नाही. भगवंत म्हणतात मला जमत नाही, ती भस्म आणून दे. भस्मासूर मध्ये रोज भस्म लागते ना. हो ताज भस्म लागते ना तुम्हाला रोज चित्ता भस्म. हो भस्मासूर म्हणा भगवंत शंकरा असं मला एक वर द्या, मी त्याच्या डोक्यावर हात ठेवीन, तो भस्म होईल. आणि ते भस्म घेईन मी आणि तुम्हाला रोज आणून देत जाईल. भोळा दैवत आहे भगवान शंकर. तथाच तो वर दिला.
हे भस्मासूर सुटलं सगळ्या गावामध्ये. हो, ते जे माणसं दिसतील असं डोक्यावर हात ठेवायचा, घाबरू नका. माझ्या हातात काय नाही, मी काय भस्मासूर नाही. डोक्याला हात ठेवायचा, भस्म करायचा, शंकराला नेऊन द्यायचा. एके दिवशी भस्मासूर निघालाय सकाळ सकाळी गिराईक बघत. नारद मुनी शंकराला भेटून कैलासातून वैकुंठाकडे विष्णुदेवाकडे चालले. समोर नारद मुनी येतात, तिकडून भस्मासूर चाललेला. भस्मासूर पाहिलं, समोर नारद मुनी येत आहे, यालाच भस्म करा. लगेच ते भस्मासुराचा नारदाकडे हात करत निघाला. नारदाने लांबून ओळखलं. हो, नारद तिन्ही लोकांचं पाणी पिलेला, ह्याला सापडते काय? नारद मुनी म्हणे थांब थांब, माझ्या डोक्याला हातून उपयोग काय? आजचं काम संपलं, उद्या आहेच, परवा आहेच, तेरवा आहेच. नारद मुनी म्हणे भस्मासुरा माझा ऐक. नारद म्हणजे नारद होता बरं का. आता बी नारद भरपूर आहे, आता बी नारद भरपूर आहे. पण एवढं मात्र त्या नारदाच्या बोलण्यातून जगाचं कल्याण व्हायचं. आताच्या नारदाच्या बोलण्यातून घर फुटल्याशिवाय राहत नाही, वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. आताही नारद भरपूर आहे. म्हणजे असे जे नारद आहेत ना, त्या लोकांपासून सावध राहत जावं. हो, नारदाने सांगितले भस्मासुरा, अरे माझ्या डोक्याला हात ठेवून मला भस्म करण्यापेक्षा ज्यानं तुला काम सांगितलंय त्याच्या डोक्याला हात ठेव. तो शंकर काय करता, भस्म झाला ती पार्वती तुला भेटल. हे पटलं त्या भस्मासुराला, न पटून करतो काय सांगणारा नारद मुनी होता. लगेच भस्मासुर निघाला शंकराकडे असा हात करत. शंकरांनी जवळ आले, आपल्याला भस्म करायला निघाले. भगवान शंकर घाबरून पळत निघाले. पाठीमागे भस्मासुर बोलतोय, पुढे शंकर पळताय. घाबरला भगवान शंकर. पुढे विष्णुदेवाची भेट झाली. विष्णुदेव म्हणतात, ए शंकर का घाबरला, एवढं का पळतो? भस्मासुर माझ्या मागे लागलाय. मग तो सेवक आहे, नाही माझ्या मागे लागलाय. मग बिघडलं कुठं? नाही विष्णुदेवा, तुम्हाला माहित नाही, त्या भस्मासुर माझ्या डोक्याचा हात ठेवला तर मी भस्म होऊन जाईल. भगवान विष्णू म्हणजे शंकरा मला एक सांग, त्या भस्मासुर भस्म व्हायचा वर दिलाय कोणी? मीच दिलाय म्हणजे. मग त्या वरामध्ये काय पोट करून घातलं नाही का? हो, सगळे भस्म होतील पण मी सोडून, असं काय बोललं नाही की त्यावेळेस. काहीच बोलू नाही देवा, याला म्हणतात बोहळा. काहीच बोलू नाही. भगवान विष्णू म्हणतात, हे शंकरा घाबरू बस का कोपऱ्यामध्ये. एका भगवानला एका ठिकाणी बसवलं शंकरला. भगवान विष्णू आपला देव कसा चित्र बघा. देवानं काय केलं, एका सुंदर स्त्री रूप धारण केलं. ते सौंदर्य, ते शरीर, ते रूप, तेज, एका सुंदर मायावी रूप धारण केलं भगवंतानी. हो, त्या जंगलामध्ये भस्मासुरा पुढे हजर. हो, भस्मासुर म्हणला, अहो तुम्ही एवढ्या जंगलात इकडे कसं काय? तुमचं नाव काय, गाव काय, इकडे कसं काय फिरत आला? देवाने नाटकी रूप घेतलेलं स्त्रीचं. म्हणजे इकडे जाल ती फिरत. भस्मासुर म्हणला, तुमचं लग्न झालंय का? ते नाही, आता माझं लग्न झालं नाही. भस्मासुर म्हणला, माझं बी लग्न झालं नाही. हो, तुम्हाला कोणत्या आवडीचा पती नावला पाहिजे? इंजिनियर का, डॉक्टर का, वकील का, का पकवादिया? कसा आहे नमुना? माझ्याकडे बघतो तिकडे हसतोय. कोणत्या आवडीचा पती पाहिजे? हो, ती देवरूपी स्त्री म्हणते, यातला मला एकही पती आवडत नाही. जो नाचण्यात निपुण आहे, नृत्य करण्यात निपुण आहे, त्याला नाचण्याची कला येते, त्याच्यावर लग्न करायचंय. भस्मासुर मला माझी इच्छा आहे लग्न करण्याची, पण मला नाचता येत नाही, मी शिकवते. भस्मासुर म्हणला, मग कधीपासून क्लास सुरू करता? आत्तापासून चला. लगेच देवरूपी स्त्री नाचू लागली. देव नाचायला लागलाय. इकडे भस्मासुर नाचतोय. जसा देव नाचेल तसा भस्मासुर नाचायला लागला. मग कंबर कशी हलवायची, पाय कसे हलवायचे, डोळे कसे फिरवायचे, हात कसे हातवारे करायचे, तसा देव नाचू लागला. ती स्त्री नाचू लागली. तसा इकडे भस्मासुर नाचतोय. देवाने काय, देव कसं चतुर बघा. देवाने काय केलं, नाचत गोल फिरत आपला हात आपल्या डोक्यावर नेला देवाने. भस्मासुर सुद्धा गोल फिरत नाचत आपला हात आपल्या डोक्यावर नेला, जागीच भस्म झाला. एक लक्षात ठेवा, तो भस्मासुर जागी भस्म का झाला? केलेला उपकार विसरला.
उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे ना मनुष्याने. हो पण तो को बरं आहे या कोटीतले नाही, तो को बरं आहे उच्च कोटीतले. संतांनी जे उपकार केले केले उपकार सांग मी काय. माझ्या कुशल केले उपकार सांगू मी काय. बापून करी ऐसी माय धर्मे त्यांच्या ते केले पाय दिले अक्षय अभय दानगा. हे आईबाप जे उपकार उशिरण्याचे उपकार ते संत मागणे उपकार माझे केले. काय सांगो आता संतांचे उपकार माझा निरंतर जागेल की. काय सांगू म्हणतो को म्हणतो काय सांगू या संत महात्म्यांचे आगणित उपकार माझ्यावर आहेत. एका परमात्मा मनुष्य प्रश्न केला महाराज तुम्ही उपकार केले सांगता पण नेमके असे कोणते उपकार केले. महाराज सांगतात माझा निरंतर जागेल. अवस्था जीवनात मला प्राप्त होईल. जागा केलं संत मला जागा करण्याचं काम संत महात्मे करतात. हो
आता जागा रे भाई जागा रे थोर निजल्या नाडोणी भागा भागात जागा रे भाई जागा रे ऐसे जागा मिले हवा घेज होते संचित ते केले जाण तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वालदेवासी विसरू नका जागे व्हा अरे तुम्ही या जगावर जागे होणार तुम्ही कोणत्या तुम्ही जागे होणार उठा जागे व्हा उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता तुम्ही वेता हो जागे व्हा आपली या जन्मात तुम्ही जागे होता तुम्ही कोणत्या जन्म जागे होणार आहे तो पण परमार्थ करा हो केव्हा काय होईल काय सांगता येत नाहीये हो आयुष्य खातो काळ सावधान डेंजर संत महात्म्याने हो म्हणून करा लाग पंढरीची वाट जाऊ नाही तपेट घात पडेला करा जागे केला जागे व्हा हो उठा जागे व्हा आता पण करा का जागे होऊन स्मरण करा पंढरीनाथ भावी चरणी ठेवा माता हो देवाला जागा केली ताक संतांमध्ये हो वेळ बसली संतांनी देवाला जागा केलं अरे उठा देवा बघा तुमच्या काकडाची समाधी जमलाय उठा पांडू बघा समाज जमलाय वाळवंटापासून
सुरवाराची मांदी उभे जोडून हात देवाला टाक संतांमध्ये. याच्या पुढे सांगतो मी जी बिघडलेली काही संत होती त्या काळात. हो गोटा साधू जन साधा आपले हित जाईल हा नर ते सगळ्यांना जागा करत का या संत महात्म्याने केलं नाही. तो बनवतो बाबा मलाही जागा केलं. निरंतर अशी जागृती आम्हाला संत प्राप्त करून दिली. मनुष्य म्हणतो महाराज जागा केलं पण नेमकं कोणती जागृती नेमकं कशा प्रकारे तुम्हाला जागा केलं. तो बरं बाबा माझ्या जीवनामध्ये ज्याला जे मला ज्ञान मिळालं ते संतांमुळे मिळालं. हो संतांमुळे मला धर्म समजला. संतांमुळे मला परमार्थ कळला. संतांमुळे मला हे ज्ञान मिळालं. हा रामकृष्ण हरी मंत्र कुणी दिला? संतांनी दिला ना. माझ्या गुरुनी मला हा मंत्र सांगितला. मंत्र दिला रामकृष्ण. संतांमुळे मला नामाचा महिमा कळला. संतांमुळे मला धर्म समजला. संतांमुळे मला परमार्थ कळला. आणि संतांमुळेच माझ्या जीवनामध्ये हा जो देव भेटला ते संतांमुळे भेटला. हो साधू संतांशिवाय तो प्राप्त होऊ शकत नाही. लातूर भागात माझं कीर्तन झालं. त्या लातूरमध्ये कीर्तनामध्ये बोललो या जगाच्या पाठीवर या विश्वाच्या पाठीवर एक पुंडलिक राय जर जन्माला आला नसता. पुंडलिकाचे आनंद उपकार आहे. एक पुंडलिक राय जर जन्माला आला नसता या विश्वामध्ये कुठलं पंढरपूर कुठला पांडुरंग कुठला हांड्या कुठला गांड्या येड्या तुमच्या आमच्या गाठी भेटी झाल्या त्या पुंडलिकाचे उपकार आहेत. बरं आहे म्हणतात बाबा मला हा जो देव मिळाला जीवनामध्ये देव जो प्राप्त झाला केवळ संतांच्या कृपेने. ओ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संत पायी माता ठेविता सद्भावे तो तेने भेटे देव अभ्याप म्हणून संतासी अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे देण सदा. सर्वात मोठा हा जो लाभ आहे जीवनातला. हो तुका म्हणे आता लाभ नाही या भरता. याला भगवत प्राप्ती सारखा दुसरा लाभ या जगामध्ये कुठे नाही. मावळे सोहळ्यामध्ये जो आनंद आहे कारण देव असून आम्ही कशी का वारकरी काल किती प्रसन्न किती वारकरी नसल्या. हो का आई वारी चाल येताना तो बेभाम होऊन असतात आमचे वारकरी. लक्षात ठेवतो या सोहळ्यातला आनंद वेगळा आहे. हो हा आनंद पैसे देऊन विकत मिळत नाही. हो काय माऊलीची कृपा आहे. लाखो लोकांचा सोहळा आहे पण कुणाला आमंत्रण नाही. लाखो समाज जमलाय पण कोण उपाशी राहत नाही. हो लाखो लोक येतात. जाती धर्म नाही धर्म भेद नाही लिंग भेद नाही वर्ण भेद नाही. हो सगळ्या समाज एकत्र जातो फक्त या माऊलीच्या सोहळ्यामध्ये. हो प्रत्येक दिंडीमध्ये हो 100-150 गावची लोक राहतात एका स्तंभामध्ये. कुणी जात पात इथं कोणी मानत नाहीये. सर्वांना छेदून सर्वांना भेटून हो सर्वस्व गाजवला बाबा हा वारकरी संप्रदाय जगामध्ये फक्त एकच आहे. म्हणून मी कीर्तनात नेहमी सांगतो मी जगाच्या पाठीवर हिंदू सारखा धर्म नाही भारतासारखा देश नाही महाराष्ट्राचा दुसरा प्रांत नाही आणि वारकरी संप्रदाय सारखा दुसरा संप्रदाय नाही जगाच्या पाठी. दाखवा असा देव आहे का? दाखवा असे संत महात्मे आहेत का? दाखवा असा विठ्ठल पांडुरंग आहे का? दाखवा असा नामघोष आहे का? हो म्हणून परवा एका ठिकाणी बोललो चित्रामध्ये पंढरीचा पांडुरंग बाबा पंढरीचा पांडुरंग नुसता महाराष्ट्रापुरता मर्यादित झाला नाही. पंढरीचा पांडुरंग नुसता बाबा कर्नाटकपुरता मर्यादित राहिला नाही. पंढरपूरचा पांडुरंग नुसता भारत देशापुरता मर्यादित राहिला नाही. पंढरीचा पांडुरंग आज लंडन मध्ये पोहोचलाय. लंडन पायी दिंडी निघाली पांडुरंगाकडच्या भेटीला दर्शनाला 11 देश पार करून असा सर्वस्व हा आपला वारकरी संप्रदाय. म्हणून तुम्ही जेवढे पालखी सोहळ्यामध्ये आलेले आहात तुम्ही भाग्यवंत आहे. तुमचं काही पूर्व पुण्य जबरदस्त आहे. हो कारण ही जी वाट जी सापडती मिळती जीवनामध्ये काही पूर्व पुण्य असल्याशिवाय भेटत नाही. म्हणून वारीला आल्यानंतर फक्त वारीच करा. मोबाईलवर जास्त बोलूच नका. हो एक सांगू तुम्हाला
वारीचं खरं पुण्य कोणाला आहे? राग येऊ नका माझ्या बोलण्याचा. वारीचं खरं पुण्य तुम्हाला नाही, तुमच्या घरी बसलेल्या बायका नाही. तुम्ही हिता आलात पण तुमचं लक्ष नाही. पाऊस पडला का? पेरणे झाले का? त्या वरच्या वावरात काय पिकलंय का नाही? बीबी काय म्हणते, पिंटी काय म्हणते? हो, आम्ही हिथं येऊन घराकडे पूर्ण तिथल्या चौकशा करतोय. ह्यांची बायको घराकडे असते, म्हणजे तुझी सगळ्यांना बोलतो का? ह्यांच्या बायका घराकडे असते ती, किंवा तुमच्या नवरी तुमच्या घराकडे असतात, मग ती तिथं बसून विचार करतात. ती बाई घरात बसून विचार करतात, नवरा आपला उठला असत, इंद्राणीला आंघोळीला गेला असत, आपला नवरा दिंडी चालत असत, हरिपाठ चालू असेल, काकडं म्हणत असेल, भजन करत असेल. हो, संध्याकाळी 7 वाजले कीर्तन ऐकत बसला असेल नवरा माझा, की तिथं बसून हितलं चिंतन करते. हिथं बसून आता तुमच्याच विचार करा खरं पुण्य कुणाला मिळते. म्हणून वारीला आल्यानंतर घरचा विषय स्टॉप. हो, मोबाईलवर सुद्धा विश्रांती देत जावा. हो, काय मोबाईलचं येणं लागले काय लोकांना. हो, कामापुरतं बोला, त्याला मला बंधन नाहीये. 24 तास त्या मोबाईल बाबत चुकीची गोष्ट आहे. इथे पंढरीला आले, वारीला आल्यानंतर सर्व विसर पडला पाहिजे. एक बाबा भगवत परमात्मा तल्लीन हे एक रूप आपलं मन झालं पाहिजे. तोपर्यंत मला देव जो भेटला तो संतांच्या कृपा आशीर्वाद. संतांनी तुम्हाला बाबा देव हा प्राप्त करून दिला. तुम्ही बाबा संतांच्या संगतीशिवाय, संत सहवासाशिवाय देव प्राप्त होऊ शकत नाही. हरिपाठामध्ये प्रमाण आहे. हो, साधूची संगती, हो तरुणोपाय, हो संत संगतीशिवाय हो तो प्राप्त होऊ शकत नाही. हा परम सिद्धांत आहे. हे जे उपकार आहे, ज्ञान संतांमुळे मिळालं. संतांमुळे मला हे ज्ञान प्राप्त झालं. अध्याप आणि बाह्य ज्ञान, भौतिक ज्ञान सांगण्याचं जगामध्ये कोणी सांगू शकतं. शाळेतील शिक्षक असतील, विद्यापीठातील शिक्षक असतील, कॉलेजमध्ये लेक्चर असेल, बाह्य ज्ञान, भौतिक ज्ञान बाह्य मिळू शकतं. पण अध्यात्म ज्ञान प्राप्त करण्याकरिता अध्यात्माच्या विद्यापीठामध्ये यावं लागतं. संतांची सेवा करावी लागते. गीता वाचा 4था अध्याय, तद्विधी प्रणिपाते परिप्रश्नेन सेवया उपधित ज्ञान ज्ञानीच तत्वदर्शना ते ज्ञान पैगावरवी जरी मने आठी आणावे आणि संताया भजावे सर्वस्वीची. जे ज्ञानाचा कुरडा, सेवा हा धर्मता, स्वाधीन करी सुगडा ओढवणे. तरुण जेवे त्यांना आशिरागामे अगरवता करावे दास्य सखर. मग अपेक्षित अप्रिती सांगती कुशीने त्याने अंतःकरण पुतले संकल्पने. ते ज्ञान, हे ज्ञान नको आहे. ते ज्ञान प्राप्त करण्याकरता संताया भजावे सर्वस्वीची. हो, संतांची सेवा करा जीवनामध्ये, निश्चित ते तुम्हाला ज्ञान मिळणार. ज्ञानोपर्यंत माऊलींनी सुद्धा सांगितलंय, अरे बाबा मला सुद्धा ज्ञान कुणामुळे मिळालं. हो, निवृत्तीने ज्ञान मला मिळालं कुणामुळं? निवृत्तीने, माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथ मध्ये मला ज्ञान प्राप्त होऊन गेलं. म्हणून हा जो बाबा जागृतीचा हा जो भाग आहे, संतांमुळे प्राप्त होत असतो.
तुकोपर्यंत बाबा ही जी मला जागृती मिळाली जीवनामध्ये संतांमुळे मिळाली. तो परमात्मा कोण म्हणा महाराज, संतांमुळे तुम्हाला ज्ञान मिळालं, संतांमुळे तुम्हाला धर्म कळला, संतांमुळे परम समजला, संतांमुळे तुम्हाला नामाचा महिमा कळला आणि संतांमुळेच तुम्हाला देव भेटला. मग का तुकोबर आहे, संतांनी एवढे मोठे उपकार केली, त्या संतांच्या उपकारातून उतराई व्हायचा विचार करून वाक्यात आणला नाही. तुकोपर्यंत म्हणतो रे बाबा, संतांच्या उपकारातून उतराई व्हावं असं वाटतंय मला, पण काय द्यावा हा प्रश्न पडताय. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई.